Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, बीड, पुणे, शिरूर, शिर्डी, अहमदनगर मी बोलतेय चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांबद्दल। गेल्या कित्येक दिवसांपासून या मतदारसंघांसाठी सुरू असलेला प्रचाराचा धडाका आता संपलाय। या 11 मतदारसंघांमध्ये कशी लढत असणार आहे, कुणाचं पारडं जड असणार आहे, कोण कुणाला जड जाणार आहे, जनतेचा कौल कुणाला असणार आहे, यावरच बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 11 मतदारसंघांपैकी 3 असे मतदारसंघ आहेत जिथे शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढत होणार आहे। हे मतदारसंघ म्हणजेच औरंगाबाद, मावळ आणि शिर्डी। त्यानंतर नंदुरबार, जालना, पुणे या मतदारसंघांमध्ये भाजप वर्सेस काँग्रेस अशी लढत होणार आहे। रावेर, अहमदनगर, बीड या मतदारसंघांमध्ये भाजप वर्सेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढत होणार आहे। त्यानंतर जळगावमध्ये भाजप वर्सेस ठाकरेंची शिवसेना अशी लढत होणार आहे। शिरूर हा असा मतदारसंघ आहे जिथे राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार वर्सेस राष्ट्रवादी अजित पवार अशी लढत होणार आहे। त्यामुळे नक्कीच या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिल्यांदा बोलणार आहोत शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढत ज्या मतदारसंघांमध्ये होणार आहे त्या मतदारसंघांबद्दल। यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजेच संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मतदारसंघाचं। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढत या मतदारसंघामध्ये जरी असली तरी एमआयएम कडून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले इम्तियाज जलील, अपक्ष उभे असलेले हर्षवर्धन जाधव यांना विसरून चालणार नाहीये। चौरंगी लढत आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळणार आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा संभाजीनगरमध्ये केंद्रस्थानी आहे। शिवसेना शिंदे गटाची या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे। या मतदारसंघाची विधानसभा न्याय माहिती जर आपल्याला घ्यायची झाली तर 5 आमदार असे आहेत जे संदीपान भुमरेंसोबत आहेत। 2019 मध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी 4 टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता। शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघामध्ये बरीच समीकरणं बदललेली आहेत, कार्यकर्ते विभागलेले गेलेले आहेत। 4 टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे जरी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असले तरी शिंदेंच्या शिवसेनेची या मतदारसंघामध्ये असलेली ताकद आपल्याला विसरून चालणार नाहीये। शिवसेना वर्सेस शिवसेनेच्या या लढाईमध्ये एमआयएमला मुस्लिम मतांसोबतच वंचित घटक आपल्या सोबत येतील अशी आशा आहे। संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली होती। भुमरेंची उशिरा जाहीर झालेली उमेदवारी खैरेंसाठी कुठेतरी फायद्याची ठरली आहे। सुरुवातीपासूनच प्रचाराचा जोरदार धडाका खैरेंनी लावलेला आहे। एकनाथ शिंदेंनीही भुमरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सभांचा धडाका या मतदारसंघामध्ये लावलाय। शिवसेना वर्सेस शिवसेना या लढतीमध्ये आता बाजी कोण मारणार, एमआयएमला यावेळी संभाजीनगरचं मैदान मारता येणार का, हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा आणि महत्त्वाचा मतदारसंघ आहे जिथे शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढत होणार आहे तो म्हणजेच मावळ लोकसभा मतदारसंघ। मावळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर ठाकरेंच्या सेनेकडून राष्ट्रवादीकडून आलेल्या संजोग वाघेर यांना तिकीट देण्यात आलंय। वंचितकडून माधवी जोशींना तिकीट देण्यात आलेलं आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मावळ हा मतदारसंघ जवळजवळ 25 लाख मतदार या मतदारसंघामध्ये आहेत। घाटाखालचा आणि घाटावरचा असे 2 भाग इथे पाहायला मिळतात। रायगड आणि पुणे जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ विभागला गेलेला आहे। विधानसभा न्याय जर बोलायचं झालं तर महायुतीची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे। शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीच्या फुटीनंतर इथली राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत। शिवसेनेच्या फुटीनंतर इथले विद्यमान खासदार आप्पा बारणे हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले। 2019 मध्ये बारणेंनी अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव केला होता। आता तेच अजित पवार महायुतीकडून बारणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले। ठाकरेंनी सुद्धा वाघेरेंसाठी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये प्रचारांचा धडाका लावला होता। बारणेंची या मतदारसंघामध्ये मोठी ताकद असली तरी ठाकरेंना मानणारा वर्ग इथे आहे हे आपल्याला विसरून चालणार नाहीये। त्यामुळे शिवसेना वर्सेस शिवसेना लढतीमध्ये मावळमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ। शिर्डीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वंचितनं उत्कर्षा रुपवते यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। शिर्डी हा राखीव मतदारसंघ आहे। एसटी आणि एससी या समाज घटकांची इथे मोठ्या प्रमाणात मतं आहेत।
शिवसेनेच्या फुटीनंतर 360 डिग्रीनं शिर्डी मतदारसंघातलं गणित बदललंय. पक्ष फुटीनंतर इथले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले. 2 टर्म खासदार असलेल्या सदाशिव लोखंडेंना शिंदेंनी तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. 2009 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी आरपीआयच्या रामदास आठवलेंचा पराभव केला होता आणि खासदारकी मिळवली होती. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये सलग 2 वेळा सदाशिव लोखंडे इथून निवडून आले होते. वंचित फॅक्टर इथे फार महत्त्वाचा आहे. वंचितची ताकद या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेना वर्सेस शिवसेना लढतीमध्ये वंचितच्या उत्कर्ष रुपवते यांची मतं यावेळी निर्णायक ठरणार आहेत. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच नंदुरबार मतदारसंघ, जिथे भाजप वर्सेस काँग्रेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदुरबारमध्ये भाजपकडून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांना तिकीट मिळालंय, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी मंत्री केसी पाडवी यांचे चिरंजीव ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 4 विधानसभा व धुळे जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षानं नंदुरबार जिल्ह्यावर जवळपास 35 वर्ष वर्चस्व केलाय, पण काँग्रेसचा हा बालेकिल्ला आता भाजपनं आपल्याकडे खेचून घेतलाय. गेले 2 टर्म भाजपच्या हिना गावित या मतदारसंघामध्ये खासदार आहेत. 2019 मध्ये हिना गावित यांनी 6 लाखांहून अधिक मतं मिळवत काँग्रेसच्या केसी पाडवी यांचा पराभव केला होता. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. यात प्रामुख्यानं नंदुरबारमधील आदिवासी बांधव हे मतदार आहेत. मोदींनी हिना गावितांसाठी नंदुरबारमध्ये घेतलेली सभा चांगलीच गाजली होती आणि हीच सभा हिना गावितांसाठी मोठ्या प्रमाणात फायद्याची ठरणार आहे. दुसरीकडे प्रियंका गांधींनी काँग्रेससाठी नंदुरबारमध्ये घेतलेली सभा ही काँग्रेससाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. भाजप वर्सेस काँग्रेसच्या लढाईमध्ये इथे कोण बाजी मारणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना. जालन्यामध्ये भाजपकडून रावसाहेब दानवेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेसकडून कल्याण काळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. वंचितनं प्रभाकर बकलेंना उमेदवारी दिली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये गेले 5 टर्म भाजपचे रावसाहेब दानवे हे खासदार आहेत. विधानसभेचा विचार करायचा झाला तर 6 पैकी भाजपचे 3, त्यानंतर शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार असे या मतदारसंघामध्ये गणित आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये जालन्यामध्ये परिणामकारक ठरू शकतो हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. मराठा आरक्षणाला जो उमेदवार विरोध दर्शवेल त्याला सपासप पाडा असं जरांगेंनी केलेलं विधान हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्णायक ठरणार आहे. कारण जरांगेंनी थेट असं सांगून टाकलेलं आहे की जो उमेदवार मराठा आरक्षणाचा विरोध करेल त्याला पाडा. त्याच्यामुळे मराठा मतदार आता कुणाला इथे वोट करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दलित असेल, मुस्लिम असेल, माळी असेल किंवा वंजारी असेल, त्याच्यानंतर ओबीसी असेल, या सगळ्या मतदारांची मतं आपल्या बाजूने खेचण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस त्याच्यासोबत वंचितनं सुद्धा आपली ताकद लावली आहे. काँग्रेसचे कल्याण काळे हे मराठा समाजातून येतात, तसेच रावसाहेब दानवे सुद्धा मराठा समाजातून येतात. त्याच्यामुळे मराठा समाजाची मतं आपल्याकडे त्यांना वळवता येतील का हा खूप मोठा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या मनात असलेला रोष, मराठा आरक्षणाबद्दल असलेला रोष आता मतांमधून जालन्यामध्ये दिसणार आहे हे नक्की आहे. वंचितच्या उमेदवाराला जालन्यामध्ये 2019ला 77,000 मतं मिळाली होती. आता वंचित फॅक्टर इथे कसा काम करेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच पुणे लोकसभा मतदारसंघ. पुण्यामध्ये भाजपकडून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितकडून वसंत मोरे यांना तिकीट देण्यात आले. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. गेले 2 टर्म या मतदारसंघामध्ये भाजपचा खासदार राहिलाय. त्याआधी आलटून पालटून काँग्रेस आणि भाजप असं गणित आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालंय. भाजपकडून ही संपूर्ण लढाई मोदींच्या विकासावर ठेवण्याचा प्रयत्न होतोय, तर काँग्रेसकडून स्थानिक उमेदवार दिल्याचा दावा केला जातोय. पुणेकरांचा उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांची इमेज काँग्रेस तयार करण्याचा प्रयत्न करतंय. वाढत्या शहरीकरणाच्या समस्येने ट्रॅफिक हा मूळ प्रश्न सोडवण्यात इथे अनेक पक्षांना अपयश आल्याचं इथल्या स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे. वसंत मोरे सुद्धा स्थानिक लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देत आहेत. रवींद्र धंगेकर एक स्थानिक लोकांमध्ये असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. त्याच्यानंतर मुरलीधर मोहोळ, भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद ही मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे पुण्यात होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये आता जनता पुणेकर कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ. रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील जे उद्योजक आहेत एका नवीन चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात
लावण्यात आलेला आहे. एकनाथ खडसे यांनी घरवापसीच्या त्यांच्या निर्णयामुळे रक्षा खडसे यांचा मार्ग अधिकच सुखर झालेला आहे. श्रीराम पाटील यांच्या पाठीशी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे उभ्या राहिल्यानं घरातच आता राजकारण आणि नातेसंबंधांची कसोटी असल्याचं चित्र आपल्याला रावेरमध्ये पाहायला मिळतंय. रक्षा खडसेंसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजेच मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्याचं. त्यानंतर लेवा पाटील समाज जर आपण बघितला तर लेवा पाटील समाजाचं मोठ्या प्रमाणात इथे मतदान आहे. हा लेवा पाटील समाज सुरुवातीपासूनच एकनाथ खडसेंच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळाला होता. पण एकनाथ खडसेंनी आता पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यामुळे इथे मतांचं विभाजन कशा प्रकारे होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. अहमदनगरमध्ये भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थानिक दक्षिणचा उमेदवार विरुद्ध उत्तर भागातून आलेला उमेदवार असा संघर्ष नगरमध्ये पाहायला मिळतोय. निलेश लंके अजितदादांसोबत होते पण आता निवडणुकीआधी त्यांनी भूमिका बदललेली आहे. सुजय विखे हे उच्च शिक्षित, त्याच्यासोबत शिक्षण संस्था कारखान्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये पोहोचलेले आहेत असे एक इमेज या मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःची तयार केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबात त्यांना मोठ्या प्रमाणात राजकारणाचा वारसा मिळालेला आहे. निलेश लंके बद्दल जर बोलायचं झालं तर पहिल्या टर्मचे ते आमदार आहेत. अहमदनगरमध्ये जर आपण बोलायचं झालं तर कांदा पिकवणारा पट्टा अहमदनगर असल्यानं निर्यात बंदीचा विषय ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याच्याबरोबर राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले विषय म्हणजेच महागाई असेल, बेरोजगारी असेल, मराठा आरक्षण असेल, त्याच्यासोबतच पिकाला भाव नसल्याचा मुद्दाही ते मोठ्या प्रमाणात गाजतोय. सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता भाजपने आपल्याकडे खेचून घेतलाय. 2019 मध्ये भाजपच्या सुजय विखेंनी 7 लाख मतं मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगतापांचा पराभव केला होता. त्याच्यामुळे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी काटेकी टक्कर आपल्याला अहमदनगरमध्ये पाहायला मिळणार आहे आणि या दोघांमध्ये आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 9वा मतदारसंघ आहे तो म्हणजेच बीड लोकसभा मतदारसंघ. बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनावणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. सुरुवातीपासूनच बीडमध्ये भाजप कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असं बोललं जात होतं आणि अखेर पंकजा मुंडेंना भाजपनं तिकीट दिलं. प्रीतम मुंडेंचं तिकीट कापत भाजपनं पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. जातीचा फॅक्टर, जातीय समीकरणं बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्णायक ठरणार आहेत आणि त्यावरूनच इथे कोण विजयी ठरेल हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. पंकजा मुंडे या विधानसभेतील पराभवानंतर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. प्रचाराचा धडाका त्यांनी लावलेला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंबद्दल सहानुभूतीचं वातावरण आहे. ओबीसी मतदारांवर पंकजा मुंडेंची मोठ्या प्रमाणात मदार आहे. बजरंग सोनावणेंबद्दल बोलायचं झालं तर धनंजय मुंडेंचे समर्थक बजरंग सोनावणे आधी होते. त्यानंतर शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यांना तिकीट मिळालं. पंकजा मुंडेंसमोर बजरंग सोनावणेंचं मोठ्या प्रमाणात आव्हान आहे. मराठा समाजाच्या मतांवर मोठी भिस्त इथे घालण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्याचबरोबर मुस्लिम आणि दलित समाजाची मतही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न इथे दोन्ही जे गट आहेत, दोन्ही पक्ष आहेत त्यांच्याकडून केला जातोय. मराठा आंदोलनानंतर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप आणि त्यांचे नेते यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्यात आलेला होता. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि महायुतीच्या उमेदवारांची साथ यावर पंकजा मुंडे यांचं यश अवलंबून असणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच जळगाव लोकसभा मतदारसंघ. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. गेल्या 35 वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला जळगाव मतदारसंघ हा मानला जातो. या लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त 6 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्याच्याचबरोबर विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपनं डावलल्यामुळं त्यांनी भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली हे आपल्याला इथे पाहायला मिळालं. उन्मेष पाटील यांच्यासोबतच 10 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले करण पवार यांनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं. भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार असा सामना आपल्याला जळगावमध्ये पाहायला मिळणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपची ताकद या मतदारसंघामध्ये वाढलेली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सुद्धा आपल्या पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपची ताकद इथे वाढलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला कुठेतरी हा मोठ्या प्रमाणात फटका मानला जातोय. हे जरी सगळं असलं तरी गिरीश महाजनांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उन्मेष पाटलांनी सुद्धा भाजपला मोठं आव्हान दिलेलं आहे.
त्याच्यामुळे उन्मेष पाटील यांची साथ शरद पवारांना आहे. ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथे स्मिता वाघ की शरद पवार कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा आणि 11वा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक ही दोन्ही गटांसाठी म्हणजेच अजित पवार आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असा सामना आपल्याला शिरूरमध्ये पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपल्याला आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आढळराव पाटील वर्सेस अमोल कोल्हे यापेक्षा हा सामना शरद पवार वर्सेस अजित पवार असा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अमोल कोल्हे जरी या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये निवडून आलेले असले तरी अजित पवारांची साथ त्यावेळी अमोल कोल्हेंना होती हे विसरून चालणार नाहीये. ज्या अमोल कोल्हेंना 2019 मध्ये निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी जीवाचं रान केलं होतं तेच अजित पवार आता अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी जीवाचं रान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आढळरावांसाठी अजित पवारांनी सगळ्या यंत्रणा एकत्र केलेल्या आहेत. आढळरावांच्या प्रचाराचा धडाका अजित पवारांनी लावलेला आपल्याला पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात सभांचा धडाका महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्हींकडून आपल्याला घेतला असल्याचं पाहायला मिळालं. विकासाच्या मुद्द्यावर आढळराव पाटील या मतदारसंघामध्ये आपला प्रचार करताय, तर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात 2019 मध्ये केलेली कामं या सगळ्यांवरून अमोल कोल्हे सुद्धा इथे प्रचाराचा धडाका लावतायत. कोल्हे वर्सेस आढळराव आरोप प्रत्यारोप या दोघांमध्ये होत आहेत. दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे कोल्हे आणि आढळराव या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आता इथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हे होते 11 मतदारसंघ. या 11 मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 11 मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार, जनता कुणाला कौल देणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं या 11 मतदारसंघांमध्ये तुमच्या मते कोण निवडून येणार हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा. मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.